तर असा काही विषय झाला होता की टाळ्या देऊ देऊ त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. तर बघूया मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या पहिल्या व्लॉगला. तर आपल्याला आज शो होता वरातीचा म्हाळादेवी या ठिकाणी अकोले तालुक्यात. म्हाळादेवी आहे ना, हे अकोले तालुक्यातलं आहे ना प्रसिद्ध एक कुलदैवत आहे. तर कोणाकोणाला माहिती आहे मित्रांनो कमेंट करा म्हाळादेवी. तर चला, तर आपण अकोल्यातून आपला भाऊ आलता बाईकवर निघालो होतो आपण. तिथून पोचलो आपण पार्टीच्या घरी. आपल्याला घ्यायला आपला भाऊ आलता रघु भाऊ. थंडी वाजली होती बघा, स्टाईलमध्ये जरा मफलर विफलर लावून आहे भाऊ. त्यानंतर आपण गेलो नवरदेवाच्या घराकडं. साऊंड आहे बघा SK पॉवर रुंबडीवाला व्ही ऑडिओ AP कॅबिनेटचं साऊंड आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला भेटले आपले LED वाले सचिन भाऊ, सचिन LED. आणि त्यानंतर आपण बाकीचे सेटअप वगैरे सगळं बघितला. त्यांचं चाललंच होतं काम लावायचं. त्यानंतर आपल्याला राहुल भाऊ भेटले. तिथून पुढं आपण राहुल भाऊला भेटून गेलो विनायक भाऊकडं. विनायक भाऊ वक्रतुंड लाईटचे सर्व आहे. तर विनायक भाऊला मी विचारलं काय चाललं आहे काय नाही. तर विनायक भाऊ बोलते काही नाही भाऊ, लाईट लावायचं काम चालू आहे. तर मग त्यानंतर आपले SK वाल्यांचं चालू होतं टॉप खाली उतरवायचं काम. AP कॅबिनेटचं साऊंड आहे बघा मित्रांनो SK+. त्यानंतर आपले SK म्हणजे आपले सार्थक भाऊ, त्यांचं चाललंच होतं टॉप उतरायचं काम मित्रांनो. त्यानंतर आपलं रघु भाऊ आहे. तर रघु भाऊ वरती चढला होता कारण ट्रस हलती का नाही ते बघायचं होतं. तर त्याच्या वजनाने ट्रस काय हल्ली नाही, त्यामुळे तो बोलला भाऊ माझ्या वजनाने नाही हल्ली तर लाईटच्या वजनाने काय हलणार आहे भाऊ, काय विषय नाही. तर विनायक भाऊने एकदा टेस्टिंग केली. ओके चला, मग त्यांचं चाललं होतं कसं लावायचं काय लावायचं चर्चा. त्यानंतर सगळ्यांना भेटून आपण गेलो स्वयंपाकाकडे चक्कर मारायला. तिकडे बघितलं तर त्यांच्या टाळ्या देऊ देऊ गप्पा चालल्या होत्या, कारण ते म्हणत होते आज मासवडी भाकरी आहे, मस्त जेवण करू आज पोट भरून. त्यानंतर इथं शेकोटी चालली होती, खूप थंडी होती. नंतर मग चहा आला नाही का, चहा घेतला सगळ्यांनी. मग चहा पिल्यानंतर सोनू भाऊला दाखवलं ब्लॉगमध्ये. त्यानंतर गंमत अशी आली मित्रांनो, सगळ्यांना लय उत्साही झालते नाचण्यासाठी. तर आम्हाला ना पर कोणी साऊंड चेक सुद्धा करून नाही दिला. डायरेक्ट साऊंड चालू झालं, डायरेक्ट नाचायला चालू झाले. बघा तर मग पुढं कसं नाचायला चालू झालं. नंतर मित्रांनो फुल राडा चालू होता. नवरदेवाचे मित्र इतके जोरात नाचत होते. नवरदेवाचे मित्र जोमात आणि नवरदेव डायरेक्ट कॉमात. एकावर एक दोघं तिघं मग नवरदेव असे उचलून नाचत होते. डायरेक्ट राडा चालू होता फुल नाही का. आता याला म्हणतात आपल्या नवरदेवाची हवा आणि बाकीच्यांनी घरी जावा. चला हात वर करायचं बाबा, चला हात वर उडी काढून 1 2 3 लेट्स गो. आता परत तुम्ही म्हणशाल सारखं गाणं का बरं बंद करतोय, कारण मित्रांनो कॉपीराईटचा विषय नको यायला म्हणून मी गाणं म्यूट करतोय. तर समजून घ्या थोडं. पब्लिक तर नाचत होती जोरातच, फुल राडा चालू होता, फुल गर्दी होते नाही का. नवरदेवाचे मित्र, विशाल भाऊचे मित्र, कंपनी सगळे फुल राडा चालू होता. याला म्हणतात आपल्या मित्रमंडळाची चर्चा.
मित्रांनो आता मी नाशिक कावडी वाजवली. कोणाकोणाला नाशिक कावडी आवडते कमेंटमध्ये सांगा एकदा, तुम्हाला एकदम क्वालिटी विषयी डायरेक्ट. त्यानंतर आपला शो आवरला होता. मग आपण पॅकअप वगैरे केलं नाही का, प्लेयर वगैरे सगळं. नंतर साऊंडवाले लाईटवाले सगळेच त्यांचं मटेरियल खोलत होते. त्यानंतर खूप प्रमाणात थंडी पण वाजत होते नाही का. आवडता यांना कुठं फटाका सापडला, त्यांनी पेटवलं तो डायरेक्ट खालीच फुटला वर जागेवर. तर असा होता आपला पहिला शो चालू ब्लॉग. तर कसं वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.